गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा. म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा. उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन. कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका. पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची, बाजू सत्याची, या तत्वाची. आपण पाहताय गल्लोगल्ली. नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं सहर्ष स्वागत करतो. एकीकडे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, तर दुसरीकडे रवींद्र वायकर यांचे एकेकाळचे शिष्य असणारे अनंत नर, म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. ही लढत आहे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आणि त्यामुळे याच विधानसभा मतदारसंघातल्या मुख्य लढत असणाऱ्या दोन उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत. चला तर मग. नमस्कार मॅडम, सकाळपासून आपण प्रचार करताय. काय वाटतंय प्रचाराचा एकंदरीत आपल्याला काय अनुभव आलेला आहे आणि काय वाटतंय? प्रचाराचा जो रूप आज सगळ्यांनी पाहिलं तर कळेल की विजय आमचा निश्चित आहे. फक्त आम्हाला लीड किती हा एवढाच आता आम्ही बघणार आहोत. आणि सर्वत्र एकच नारा आहे, महिला आमदार इथून निवडून आलीच पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गेल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सामोरं जात असताना प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं असतं. आणि म्हणून आज दुर्गा आपल्या प्रभाग क्रमांक 74 मध्ये महाकाली गुंफा त्रिपाठीनगरपासून ग्रीनफील्डपर्यंत ही फेरी निघाली. आणि याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, त्याचबरोबर या विभागातील जनतेने, मतदारांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला भाजपनं आपल्या उमेदवारीला विरोध केला होता. काय वाटतंय आता या परिस्थितीला भाजप आपल्या पाठीशी उभी आहे का? भाजपाने कधीच विरोध केलेला नाही. कुठलाही पक्ष, आपण ज्यावेळेला महायुतीत आहोत आम्ही सगळे पक्ष आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच उमेदवार दिला जातो. कुठलाही नेता असेल, कार्यकर्ता असेल, पक्ष असेल, त्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक इच्छा असते किंवा आपला कुठला तरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं. परंतु एक संस्थानिक म्हणून किंवा धनदांडग्यांच्या पाठीमागे घरामध्ये ही सातत्याने अशा प्रकारची निवडणुका होत गेल्या, त्यांनाच प्रतिनिधित्व करण्याची जर संधी मिळत गेली तर सर्वसामान्य कार्यकर्ते जाणार कुठे? कदाचित भाजपची तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. मी काय त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही, तो त्यांच्या अंतर्गत असू शकतो. सुरुवातीला उज्ज्वला मोडक नाराज होत्या, आताही त्या नाराज आहेत. काय वाटतं भाजपचे किती नगरसेवक किंबहुना किती पदाधिकारी या आपल्या संपूर्ण प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले? नाही, आमच्या बरोबर आपले सगळे भाजपचे कार्यकर्ते, सगळे आपले पंकज यादव सर आहेत, प्रीतीताई आहेत, खानविलकर सर आहेत, सगळे कार्यकर्ते अगदी मोठ्या संख्येने, जहाजी आहेत, सगळे एकूण एक भाजपचे संपूर्ण पक्ष आमच्या पाठीशी आहे. आणि मला वाटतं ह्या इथे भाजप असो, शिवसेना असो किंवा आरपीआय असो किंवा अजित पवार साहेबांची जी सेना आहे, कुठलाही पक्ष आम्ही पाठी नाही आहोत. एकदा महायुती म्हटली की महायुतीचाच उमेदवार, तो शेवटी पक्ष कार्यकर्ते असतात, त्यांच्या अंतर्गत तो प्रश्न आहे, त्याला मी उत्तर देणं काही संयुक्तिक नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, त्यांच्या महायुतीचं काम करतात, आम्ही आमच्या महाविकास आघाडीचं काम करतात. निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरसमज वगैरे नाही आहे. सगळे आनंदामध्ये एकजुटीने माझ्या पाठीमागे राहून प्रचार करतायत. वायकर साहेब या मतदारसंघामध्ये आधी होते, त्यावेळी त्यांची अशी कोणती कामं आहेत जी त्यांना आता पूर्ण करायची, ज्या आपण पुढे पूर्ण करणार आहात त्यांची कामं? थोडीफार कामं जी काही राहिली असतील, आता जी जनता जी आपल्या समोर घेऊन येईल, माझ्यासमोर जी काही कामं येतील त्याला मी करायला समर्थ आहे. कसं आहे की दोन प्रकारची कामं असतात. एक जनतेला आवश्यक असलेली कामं, दुसरी विकास कामं. परंतु ती करत असताना जो लोकप्रतिनिधी असतो, त्या लोकप्रतिनिधीने स्वतःला आवश्यक असलेली, स्वतःला चांगली वाटणारी कामाला जर प्राधान्य दिलं तर जनता त्याच्यापासून वंचित राहते. आणि तोच प्रकार या ठिकाणी आहे. जनतेला आवश्यक असलेली कामं ही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जवळजवळ 32 वर्ष नगरसेवकाचा कार्यकाल किंवा 15 वर्षाचा आमदाराचा कार्यकाल या ठिकाणी अनुभवला असताना एवढी कामं प्रलंबित असणं की जनतेला आवश्यक असणारी कामं न होणं हे खऱ्या अर्थाने त्यांचं कामाचं सर्टिफिकेट वेळ असू शकतं. त्याच्यामुळे या ठिकाणी निश्चित आहे जो रखडलेला विकास आहे
तो करण्यासाठी यावेळी परिवर्तन करण्याच्या याच्या मनस्थितीमध्ये जनता आहे. लोकसभेच्या वेळी आपले पती रवींद्र वायकर साहेब या मतदारसंघामध्ये उभे होते, त्यावेळी अमोल कीर्तीकरांना 11,000 मतं जास्त मिळाली होती. ही आता जी काही ही पोकळी राहिलेली आहे, ही आपण पोकळी कशा पद्धतीनं भरून काढणार आहात? ही पोकळी आम्ही आमच्या कामाच्या निमित्तानेच, त्या कामारूपीनेच निवडून, म्हणजे त्यातूनच आम्ही भरून काढणार आहोत. कारण वायकर साहेब आता खासदार झाले, तर ताबडतोब त्यांनी जी कामाला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही कुठलीही जनता आमच्यापासून वेगळी राहू शकते. सगळेजण आमच्या पाठीशी आहेत. या विभागातील जनता ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली जनता आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला अनेक वर्षापासून आहे. आता महाविकास आघाडीची त्याला साथ मिळाली, त्याच्यामुळे निश्चितपणाने निवडणुकी सोपी आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आपला विकासाचा मास्टर प्लॅन काय असेल? माझा मास्टर प्लॅन आता ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळ्यांना SRAचेच प्रोजेक्ट फार गरजेचे वाटत आहेत. सगळ्यांचा प्रत्येकाचा तोच विचार आहे की आमच्या इथे डेव्हलपमेंट व्हायला हवी. तर तो एक मी प्रामुख्याने प्रश्न पाहीन. झोपडपट्टी मुक्त जोगेश्वरी करण्याचा आमचा विचार आहे. स्वच्छता हा एक मुद्दा असेल आमच्या जोगेश्वरीला आपल्या क्लीन ठेवण्याचा. दिव्यांग म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी पण माझी काही भरपूर काही करण्याची एक इच्छा आहे. आणि हॉकर्स लोकांसाठी, ह्या सगळ्या गोष्टीतून पाहिलं तर जोगेश्वरीच्या विकासाकडे आम्ही अशा रीतीने आम्ही पाहत आहोत. आमचे सर्वसामान्य जे रहिवासी आहेत त्यांच्या मूलभूत सेवा सुविधा किंवा त्यांचा पुनर्वसनाचं कार्य, त्यांचं घरकुलाचं कार्य नव्याने सुरू करणं, जिथे सुरू झालं ते सुरू करणं, आणि जे रखडलेले आहेत ते रखडलेल्यांना पूर्ण मार्गी लावणं हा प्राधान्य देणं गरजेचं आहे. दुसऱ्याचबरोबर या विभागातले रस्ते असतील, जोगेश्वरी गुंफा असेल, महाकाली गुंफा असेल, किंवा हायवेच्या वरचे भुयारी मार्ग असेल, ह्या ज्या काही जनतेला दैनंदिन जीवनामध्ये त्रासदायक घटना आहेत, त्या त्रासदायक गोष्टी आहेत, त्या उपलब्ध करण्यासाठी माझा प्राधान्य राहील.